रोहित पवार यांच्या समर्थनामध्ये आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे आल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार रोहित पवार यांच्यासाठी दिवसभर पक्ष कार्यालयात बसून राहणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार असल्याचं समजतंय। रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडी कार्यालयाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळतेय। अधिक अपडेट या संदर्भातली आता आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उद्याच्या ईडी समन्सच्या पार्श्वभूमीवर एखाद्या निषेध आंदोलनाची तयारी केली जात असल्याची माहिती मिळतेय, काय नेमकी याबद्दलची अपडेट? उद्या रोहित पवार जे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत, त्यांना ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। बारामती ॲग्रो मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचं आरोप आहे आणि त्या प्रकरणामध्ये ईडीने त्यांना उद्या समन्स बजावलेला आहे। तर उद्या 11 वाजताच्या सुमारास रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये पोहोचतील। ईडी कार्यालयामध्ये रोहित पवार यांना सोडायला त्यांची आत्या म्हणजे सुप्रिया सुळे या स्वतः जाणार आहेत। तर दुसरीकडे अगदी बाजूलाच असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये सकाळपासून शरद पवार सुद्धा एक प्रकारचा ठिय्या मांडूनच बसणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार जोपर्यंत रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होऊन ते बाहेर पडत नाही, मग त्यासाठी मध्यरात्र जरी उलटली तरी चालेल, परंतु शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातच बसून राहतील अशी माहिती जी आहे ती राष्ट्रवादीच्या खास सूत्रांनी दिलेली आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की उद्या या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन सुद्धा करतील आणि एकूणच रोहित पवार यांच्या समर्थनार्थ स्वतः सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे मैदानात उतरताना आपल्याला उद्या बघायला मिळतील। बरं प्रणाली, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।